काय हो मंडळी, तिळगुळाचे लाडू म्हटलं की हाताला चटका लागण्याची भीती, त्याचबरोबर पाक बिघडण्याची भीतीसुद्धा असते आपल्याला. तर आता अजिबातही टेन्शन न घेता अगदी छान मऊसूद असे आपण तिळगुळाचे लाडू तयार करणार आहोत. अजिबातही पाक न करता झटपट तयार होणारे हे तिळगुळाचे लाडू एकदा तुम्ही नक्की करून बघा. चला मग आपण सुरुवात करूया. तर इथे बघा, आता आपण तिळगुळ करण्यासाठी सारख्याच पातेल्याने गूळ आणि तीळ मोजून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत. तिळाचा छान फुटण्याचा आवाज आला की तीळ काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी थोडे जास्त घेतलेले आहेत, कमी घेतले तरीही चालतील. शेंगदाणेसुद्धा छान खमंग असे भाजून झालेले आहेत. याची साल काढून घेणार आहोत. घेतलेला गूळ एका पातेल्यामध्ये छान असा पसरून घेतलेला आहे. गूळ छान बारीक खिसून घ्यायचा. इथे चिक्कीचा गूळ आपण वापरलेला आहे. आता कढईमध्ये एक रिंग ठेवलेली आहे, नाही ठेवली तरीही चालेल. आणि आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. 1 पेला एवढं पाणी छान उकळू द्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता हे गुळाचं पातेलं ठेवायचं आहे. आता झाकून ठेवायचं आपल्याला हे पातेल्याच्या वर, म्हणजेच कढईवर झाकण ठेवायचं. गूळ पूर्ण वितळून घ्यायचा. तोपर्यंत आपण आता शेंगदाण्याची साल काढून घेतली, तर ते आपल्याला पल्स मोडवर छान असे बारीक करून घ्यायचे, ओबडधोबड असेच. जास्त बारीक नाही करायचे ते. आणि आता शेंगदाणेसुद्धा आपले इथे बारीक झालेले आहेत. आता गूळ बघा किती छान वितळलेला आहे आपला. ही सर्वात सोपी पद्धत आहे. आता तीळ, शेंगदाणे त्याचबरोबर वेलची पूड आपण एकत्र करून घेणार आहोत. आणि एक ट्रिक सांगते, मिश्रण तुमचं जर ते थंड होत असेल त्यासाठी ही कढईसुद्धा छान कडकडीत अशी गरम करून घेतलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप छान लाडवाला चकाकी येण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. आणि आता याचे भराभर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण फार गरम नसल्यामुळे हाताला अजिबातही चटका बसणार नाही. नक्की एकदा या ट्रिकने लाडू करून बघा. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला सुद्धा विसरू नका.